हाय फॅमिली, कशा झाले का जेवण वगैरे? तर चला, लेट पण थेट व्हिडिओ काढत आहे. खूप लेट झालेला आहे. तर आता वाजले 10:30, पावणे 11 वाजलेत. तर होतं मला टाइम, जरा बोर होत होतं, करमत होतं. टीव्ही चालूच आहे. टीव्ही कसं असतं आपल्याला, माझं काम जरी चालू असलं का, मी काम करत असले का, मला जर काम करायचा कंटाळा आला का, भांडे तर घासायचं म्हटलं का हे जिबळायला लागतात माझ्या हाताला. फार खूप त्रास होतो, कारण मला साबणची ॲलर्जी आहे याची, भांड्याच्या वगैरे. ते खूप गरम असतं ना. तर कसं ह्या गोष्टी सांगू शकत नाहीत आपण आपण आपल्या आईला सांगू शकतो. तर तुम्ही माझी फॅमिली आहे म्हणून कधी कधी मी शेअर करते ना. असं मला कोणाची भीती वाटत नाही किंवा मला काहीच वाटत नाही. इन्स्टा फॅमिली म्हणजे माझीच फॅमिली आहे, कारण मला फॅमिली नाही आहे म्हणून तुम्हीच माझी फॅमिली आहात, म्हणून तुमच्यासोबत मी सर्व गोष्टी शेअर करत असते. तर चला, आज काही गोष्टी आपण तुमच्यासोबत शेअर करते, ती योग्य किंवा अयोग्य आहेत का नाही मला नक्कीच कमेंटद्वारे तुम्ही कळवा. होता मला आता टाइम, आणि चला असं वाटलं की मला काही गोष्टी शेअर केल्या पाहिजे आपल्या फॅमिलीसोबत. तर काही लोकांचं कसं आहे माहिती आहे का, म्हणजे अनुभव येतात आपण आयुष्य जगत असताना. मी माझा स्वतःचा अनुभव सांगत नाही, पण समाजामध्ये मैत्रिणी वगैरे किंवा नातेवाईच्या गोष्टीतून अनुभव येत राहतात आपल्याला आयुष्य जगत असताना. तर काही लोकांचं कसं असते माहितीये का, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो. आपण विश्वास ठेवला म्हणून तर ते लोक आपला विश्वासघात करतात, बरोबर? नाहीतर त्या लोकांची लायकी सुद्धा नसते आपल्या चप्पलच्या बाजूला थांबायची किंवा उभा राहायची. बरोबर बरोबर आहे का नाही ते? कारण आपण आपलं वागणं प्रामाणिक, आपला स्वभाव माणुसकीचा. म्हणून काही लोक कसं आयुष्यामध्ये लायकी नसताना सुद्धा, त्यांची लायकी सुद्धा नसताना त्यांना पुढचं भविष्य बघा, पुढचा विचार सुद्धा करत नाहीत. की ठीक आहे, आपण एखाद्या चांगल्या व्यक्तीला आपण आयुष्यात घेतलंय, ती सुशिक्षित आहे, दुःखातली होती किंवा खूप दुःखातली आहे ती, आणि आपण तिला सुख देण्यासाठी किंवा तिच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तिला म्हणजे आयुष्यामध्ये त्या दुःखाची जाणीवच होऊ द्यायची नाही, ह्या गोष्टीचा विचार करूनच म्हणजे घेतला असेल ना आयुष्यामध्ये. पण काही लोक कसे आहेत माहिती आहे का, जे बोलतात वारंवार बोलतात ना, ते अजिबात ते इच्छा पूर्ण करू शकत नाहीत. आणि त्यांना काही घंटा फरक पडत नाही, कोण मेलं का, कोण वाचलं का, कुणाची तब्येत म्हणजे ते जेवलंय का नाही जेवलंय का, किंवा त्याचं म्हणजे त्याच्या इच्छा काय आहेत, तब्येत खराब आहे का, आपण दवाखान्यात वेळेवर नेलं पाहिजे किंवा नाही नेलं पाहिजे, ह्या गोष्टीचं अजिबात नॉलेज नसतं किंवा मॅनर्स अजिबात नसतात अशा लोकांना. आणि त्यांना काय असतं, थोडंफार शिक्षण झालेलं असतं. आणि अशी लोक ना, कसं एक म्हण आहे मी कुठेतरी वाचली, की त्यांचं शिक्षण कमी पण शाळा करायला फार हुशार असतात ते. आणि जे सुशिक्षित माणसं असतात, शिकल्या सवरलेले, ते फार प्रामाणिक असतात. आणि जर त्यांच्याकडून आयुष्य